शिंदे गट के शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे के नेतृत्व में शिवदूत प्रशिक्षण बैठक का आयोजन किया गया। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में सांसद राहुल शिवाले, कामिनी शिवाले और कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित रहे। आपको बता दें, शिवदूत कुटुंब के माध्यम से सरकारी योजनाएं ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाने का कार्य किया जाएगा। आज यहाँ पे चेंबूर विधानसभा की शिवदूत की बैठक यहाँ पे आयोजित की गई है और उसमें शिवदूत है उनको मार्गदर्शन किया जाएगा राज्य सरकार की तरफ से और हमारी पार्टी की तरफ से मार्गदर्शन करने के लिए यहाँ पे राज्य सरकार की तरफ से आए हुए और माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का यही मकसद है कि जो लाभार्थी है वो लाभार्थी तक गवर्नमेंट स्कीम जानी चाहिए और उनको उसका बेनिफिट मिलना चाहिए। तो इसके पहले बहुत सारे जो लाभार्थी हैं उनको डॉक्यूमेंट्स क्लियर करने के लिए, डॉक्यूमेंट्स बनाने के लिए बहुत सारी दिक्कत आती है, लेकिन अभी ये शिवदूत के माध्यम से वो एज अ मीडिएटर वहाँ पे काम करेंगे और लोगों को मदद करेंगे। राज्य सरकार की, केंद्र सरकार की सभी योजना का लाभ उनको कैसे मिलेगा और डॉक्यूमेंट्स के भी बारे में और उनको मार्गदर्शन के भी बारे में और जो भी उनकी जो कठिनाई आएगी वो कठिनाई दूर करने के लिए वो पूरा प्रयास करेंगे। सर, मराठीत आपण घेऊयात 2 मिनिटं। आज चेंबूर विधानसभेतर्फे या ठिकाणी शिवदूत यांचा मार्गदर्शनाचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मार्गदर्शन करण्याकरता मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। राज्य सरकारतर्फे आणि शिवसेना पार्टीतर्फे जे आहेत ते त्यांच्या या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। शिवदूत ही संकल्पना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शासन आपल्या दारी ही त्यांनी मोहीम चालू केली आणि महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळतो आणि शिकवण्याची जो स्वतः प्रयत्नशील आहे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून, परंतु काही वेळा लाभार्थ्यांना कागदपत्र मिळवताना अडचणी निर्माण होतात, काही वेळा योजना माहीत नसतात। तर आता प्रत्येक बूथवर शिवदूताची नेमणूक झाला कारणामुळे त्या बूथमध्ये, कारण प्रत्येक बूथमध्ये साधारण मिनिमम 1000 लोकांची मतदार यादी नावं असतात, त्या 1000 लोकांना एक शिवदूत संपर्क साधतील आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या केंद्र सरकारच्या योजनांची संपूर्ण माहिती देतील, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता घेतील आणि त्यांना त्या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम प्रयत्न करतील। एक चांगली योजना आहे आणि याच्यात समाजातील प्रत्येक घटकाला ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ आहे। इस बैठक में उपस्थित कामिनी शिवाले ने लोगों को कुटुंब की अहमियत समझाते हुए अपील किया है कि ज्यादा से ज्यादा लोग शिवदूत से जुड़े और सरकारी सुविधाओं का लाभ ले। कळा आली की बाप रे हे काय, आमच्याकडून पक्ष आणि पक्षाचं चिन्ह गेलं। मग त्यावेळी शिंदे साहेबांनी हेच जाणलं की आपल्याला एक भाऊजाई म्हणून, एक काकी म्हणून, एक सासू म्हणून, एक सून म्हणून सगळी नाती आपण जपत असतो। माझ्या घरावरती जर संकट आलं तर मी नेहमी चंडिका बनून उभी राहते। आता ते कुटुंब असतं आणि तुम्ही आज जर शिवदूत म्हणून जर इथे आला तर शिवसेना या पक्षाशी, कुटुंबाशी निगडीत झाला। म्हणून जसं तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करताय तसंच तुम्ही शिवदूत म्हणून शिवसेना या 4 अक्षरावरती पहिलं प्रेम करा, कारण ते प्रेम करताना तुम्हाला तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार। काही ते तरुण मुलं आहेत, महिला आहेत, तुम्हाला आता असं वाटत असेल काय असेल शिवदूत, आता तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य जरी नसेल, परंतु येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये या शिवदूताच्या मार्फत तुम्ही कुणाचं तरी कल्याण करणार आहात, कुणाचं तरी भलं करणार आहात। आयुष्यात बघा खूप संकट येतात, संकट येताना तुम्ही फक्त ते संकट अख्खं तुमच्या घरावरती येताना हा विचार करत नाही की काय काय दुःख घेऊन आपल्याला हे संकट आलं, परंतु त्याच वेळेला तुम्ही त्या संकटाशी 4 हात करत असता। 4 हात करत असताना तुम्ही लढता, यश नाही आलं तरी शेवटपर्यंत भांडत राहता, पण हे दिवस काही राहत नाही। जसं आपण म्हणतो ना 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे, तसेच 4 दिवस दुःखाचे असतात, त्याच्यानंतर सुख पुन्हा येतं। पुन्हा कालांतराने दुःख येतं, परंतु ते पुन्हा सुख घेण्यासाठी। आज तुम्ही जेव्हा इथे आलात ना
तेव्हा शिवदूत म्हणून आज तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. सरकारच्या योजना तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आज तुम्हाला या सर्वांनी माहिती दिली. विभाग प्रमुख अविनाश राणे आहेत, सुनीताताई आहेत, सर्व पदाधिकारी आहेत. गेले वर्षभर स्वतः शिंदे साहेब तुम्ही बघत आहात की ही अशी व्यक्ती आहे की रात्रीची झोपत नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय की रात्रीचं सुद्धा त्यांचं काम चालू असतं. ज्या वेळेला आता आम्ही वर्षा बंगल्यावरूनच आलो, आमची एक मीटिंग होती, मी आणि सुनीता 1 तास जायला लागतो, 1 तास यायला लागतो. परंतु तिथे गेल्यावरती काय जबाबदारी आपल्यावरती आहे ना याची जाणीव होते. मग त्या 1 तास जाण्याचा किंवा 1 तास येण्याचा काही फरक पडत नाहीये. एवढाच फरक पडतो की आम्ही लोकांना काय देणार आहोत. आज तुमच्यापर्यंत या योजना आल्या, तुम्हाला माहित होतं का हो? या 36 योजना आहात, तुम्हाला एकच योजना माहिती होती, विधवा योजना, संजय गांधी योजना, याच योजना. या योजनांच्या पलीकडे आज जर तुम्हाला विधवा निराधार योजना असेल, ही फक्त तुमच्यासाठी, पण तुमची मुलं 18 वर्षाच्या खाली असतील, मग ती 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, या मुलांना सुद्धा पेन्शन लागू आहे. हे किती जणींना माहिती आहे? नाही. तुम्ही फक्त स्वतःच काढता, मुलांचं काढत नाही. त्याच्यामुळे ह्या योजनांचा फायदा घ्या. त्याच्यानंतर जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात, पेन्शन येतं, तुम्हाला वाटतं 10 तारखेला पेन्शन आलंय, जाऊ दे ना, पुढच्या 10 तारखेला आपण राहू दे, बँकेत राहू दे. या 10 तारखेला तुम्ही जाता, पुढच्या वेळेला 10 तारखेला आले तर राहतील ते, तुम्ही 15 तारखेला जाता. त्याच्यानंतर तुम्ही 20 तारखेला जाता. काय होतं? अकाउंट ज्या वेळेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात त्यावेळेला 10 तारखेच्या 10 तारखेलाच ती रक्कम महिन्याला काढत जा. कारण ती रक्कम ही पुन्हा सरकारच्या अकाउंटमध्ये जाते. आणि मग कालांतराने तुम्ही म्हणता आमची योजना बंद झाली. ती बंद होण्याचं कारण हे आहे की तुम्ही ते पैसे दर महिन्याच्या 10 तारखेला ज्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये येतात त्या दिवशी काढा. त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित नसतात. ह्या जेव्हा कधी कळतात, जेव्हा तुम्ही असं कोणाशी संघटित होता, कुठल्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळतो, तेव्हा एखादी वस्तू जर आपल्याला मिळाली आणि त्या वस्तूमुळे दुसऱ्यांचा फायदा होत असेल, त्यावेळी तुम्ही जण शेजारकीला सांगा. आज शिवदूतांच्या मार्फत एवढंच आहे, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, त्याचं नक्कीच फळ तुम्हाला मिळेल. कारण या योजना तुम्ही आज एका घरापर्यंत पोहोचताना मला शिवदूत प्रशिक्षण बैठक में हजारों की तादाद की उपस्थिति में लोगों को संबोधित करते हुए विभाग प्रमुख अविनाश राणे ने कहा कि शिवदूत शिवसेना द्वारा बेहतरीन सुविधा है. जो आपको सरकारी सुविधाएं लोगों तक नहीं पहुंच पाती, शिवदूत के माध्यम से सरकारी योजनाएं सीधे आप तक पहुंचाई जाएंगी और ज्यादा से ज्यादा लोग इन सुविधाओं का लाभ ले सकेंगे. ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें. नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची संकल्पना माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची आहे आणि त्या माध्यमातून शिवदूत आम्ही गेले 6 महिने या विधानसभेमध्ये आणि संसदीय विभागामध्ये करतो आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी, त्याचप्रमाणे जनकल्याण योजनेचे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी हे माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आले होते आणि जे शिवदूत आम्ही नेमणूक केलेले आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेतलेलं आहे आणि त्यांनी कसं काम करायचं, या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायचं याची माहिती या आमच्या सर्व शिबिरांनी दिली आणि त्याला उदंड प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे हे आपण पाहतो. तुम्ही एक्झाम्पल देऊन सांगितलं की कशा प्रकारे मानेसाहेब आणि राष्ट्रपती तिथे न्याय मिळत होता आणि इथे आले तर काय सांगता. जसं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्या ठिकाणी सक्षम काम करत होते आणि माननीय शिवसेना म्हटल्याप्रमाणे एक शिवसैनिक हा मुख्यमंत्री होईल हे त्यांचं स्वप्न होतं. परंतु ते स्वप्न अपूर्ण ठेवण्याचं काम त्यावेळेच्या पक्षप्रमुखांनी केलं आणि त्यांना मदत केलं. पण त्यांचा उठाव करून त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्रीवर त्या ठिकाणी दिले आहे. त्याचप्रमाणे चेंबूर विधानसभेमध्ये सुरेश माने, संजय राठोड हे अतिशय सक्षम शाखाप्रमुख होते आणि ते सक्षम शाखाप्रमुख या विधानसभेचं नेतृत्व आहे त्यांना कुठे सलत होतं आणि म्हणून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. परंतु आपला खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही शाखा प्रमुखांना या ठिकाणी पदावर घेतलेला आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे साहेब या ठिकाणी 1985 साली ज्यावेळेला नगरसेवकची निवडणूक लढली तेव्हापासूनचे कट्टर शिवसैनिक भास्कर शेडेकर हे देखील या सर्व
शेवळेसाहेबांच्या कामावर प्रभावित होऊन या ठिकाणी आले आहेत, त्यांनी प्रवेश केलेला आहे. हे तिन्ही जे पदाधिकारी आहेत हे जुने शिवसेनेचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की खरी मूळ शिवसेना जी आहे ही आज आपल्या या ठिकाणी शिंदेसाहेबांकडे आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि त्यांना मानाचं पद या ठिकाणी बहाल केलेलं आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं जे आज या महाराष्ट्रामध्ये जे काम चाललं आहे ते काम बघून खरोखरच खूप प्रभावित झालेलो आहे. आणि त्यातल्या त्यात माननीय आमच्या सर्वांचे लाडके खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्याबरोबर मी गेल्या कित्येक वर्षापासून काम करतो आणि त्यांची काम करायची पद्धत आणि त्यांचा जो कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा जो एक नित्य नियम आहे त्याच्यावर मी पहिल्यापासून प्रभावित होतो. त्यांनी त्यावेळेला पक्षप्रवेश केला, आम्हाला काही कारणास्तव त्यावेळेला त्यांच्यावर जाता नाही आलं, पण मी ते झाल्यानंतर सुद्धा मी चॅनलवर बाईट दिली होती की कोविड काळामध्ये जे खासदार राहुल शेवाळे साहेबांनी काम केलं आणि जे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना जी मदत केली म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये जे त्यांचं काम होतं त्याचा कुठेच तोड नव्हता. आणि मी त्या कामामुळे प्रभावित होतो की आपल्याकडे एखादा तरी असा व्यक्ती असावा जो आपल्या कार्यकर्त्यांसाठी उभा राहील, कार्यकर्त्यांची काळजी घेईल. तसे आमचे ते खंबीर नेतृत्व म्हणजे खासदार राहुल शेवाळे साहेब. अच्छा, मी सुरेश अंबाजी माने. आज माझी 2 दिवस आधीच माझी चेंबूर विधानसभा संघटकपदी नियुक्ती झालेली आहे. खरं तर मी मनापासूनच शिवसेना पक्षात पहिल्यापासूनच आहे. आता फक्त नामपुरतं माझी पद दिले गेले आहे चेंबूर विधानसभा संघटक, पण मी मनापासून शिवसेनेचा पाईक आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार राहुल शेवाळे साहेब तसेच आमच्या वहिनी साहेब कामिनी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज जो शिवदूत प्रशिक्षण मेळावा झाला त्यामध्ये माझे मित्र संजय राठोड यांनी आज जाहीर प्रवेश केला. आम्ही सर्व खरं तर मनाने आम्ही इकडेच होतो आणि आम्हाला काम करायचं होतं शेवाळे साहेबांबरोबर, त्यामुळे आम्ही नेहमीच त्यांच्या संपर्कात होतो. आमचं माध्यम होतं की आमचे विभाग प्रमुख अविनाशजी आणि अनेक संकटाला तोंड देऊन जे कधी नाश होत नाही त्यांना दुश्मनाने अनेक संकटाने नाश करण्याचा प्रयत्न केला तर तो कधी नाश होत नाही. त्यांचं नाव अविनाश. आज आम्हाला खरोखर आनंद आहे की आम्ही त्यांच्यासोबत आम्ही काम करतो. त्यांचं आमचं सहकार्य एक मित्रता आणि आमचे कुटुंब प्रमुख म्हणून ते आम्हाला नेहमीच आम्हाला मदत करत आली. ह्यापूर्वी आमचे विधानसभा संघटकमध्ये होते आणि खरोखर त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आमचं जे मार्गदर्शन होतं त्याच्यामुळे आम्ही त्या टायमाला सभासद नोंदणी 13,000 केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक लोकायुक्त कामं आम्ही केली होती. आणि आज खरोखर आता आम्हाला आनंद होतो. खासदार राहुल शेवाळे साहेब आणि आमचे जे विधानसभा संघटक त्यावेळी तिथे होते, आज विभाग प्रमुख झाले. देवगुरू याच्या पुढे ते जातील आणि आम्ही त्यांच्या पुढे आम्ही पुढे जाऊ आणि लोकांची सेवा करू. आज या शुभ दिनी आणि या शुभ मुहूर्तावर आज आमचे काही लोक जे मनाने दुरावली होती त्या तिकडे आज इकडे शेवाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि असलेल्या राणींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा प्रकट केली. आज त्यांना ते संपन्न झाले. पद देऊन त्यांना लोकांपर्यंत कशी लोकांची सेवा होईल त्यासाठी त्यांना आज इथे पदार्पण केलेलं आहे. तुमच्या माध्यमातून आम्ही आश्वासित करतो विभाग प्रमुखांना की त्यांच्या मनातलं काम त्यांना अभिप्रेत असणारे काम यापुढे त्याच्या पहिलं करतो ह्यापुढे अति वेगाने काम करू. कारण ते आता आमचे विभाग प्रमुख आहेत, त्यांच्याकडे नेतृत्व आहे. त्यांना म्हणजे काय बोलतात तर एक खंबीर नेतृत्व आमच्या मागे उभं आहे. त्यामुळे कुठलेही संकट न पाहता आम्ही आता काम करत जाणार आणि येणाऱ्या लोकसभामध्ये आम्ही खासदार शेवाळे साहेबांना हॅट्रिक मारून आणि आनंद उत्सव साजरा करू. हे तुमच्या माध्यमातून ग्वाही देतो. विधानसभा चेंबूर विधानसभा संघटन